Okay, problem statement बघा. A wire 4 mm in diameter, 4 meter long, is subjected to an axial pull of 1890 Newton stretched by 3 mm. 3 mm under the axial pull. Find the trace strain induced. Find the modulus of elasticity. तर आपल्या गिवन डाटा प्रॉब्लेम स्टेटमेंट वरून गिवन डाटा दिलेला आहे. डी दिलेला आहे, डायमीटर दिलाय, वायरचा डायमीटर 4 mm. पी फोर्स अप्लाय केलेला, कोणता केलेला आहे? पुल फोर्स म्हणजे टेन्साइल फोर्स अप्लाय केलाय, इक्वल अँड अपोजिट टू इच अदर फोर्स ऍट द एंड ऑफ वायरला पुल केलेला आहे. ते किती आहे? 1890 न्यूटन. डायरेक्ट न्यूटन दिलाय, न्यूटन दिला असतं तुम्ही न्यूटन मध्ये करायचं 10⁻³ मल्टिप्लिकेशन. एल इज इक्वल टू दिलाय 4 मीटर. मीटरचं कन्वर्जन करा mm मध्ये, कारण आपल्याला जे आन्सर फाइंड आउट करायचं ते न्यूटन पर mm फाइंड आउट करताय. सो 4 मीटर इज इक्वल टू 4 × 10⁻³ mm. ओके, नेक्स्ट चेंज इन लेंथ, इलॉंगेशन लेंथ दिलेली आपली डेल्टा एल इज इक्वल टू 3 mm. फाइंड आउट करायचा ट्रेस, स्ट्रेन अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. होमवर्कचा प्रॉब्लेम आहे तो. फर्स्ट फाइंड आउट आपल्याला काय करा, डायमीटर दिलेला आहे. सो आपण फर्स्ट एरिया फाइंड आउट करूयात. फॉर सर्क्युलर सेक्शन एरियाचा फॉर्म्युला π/4 d². π/4 d². d is given, d is with us 4 mm. so π/4 into 4 चा काय असणार इथं? स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर. सो इज इक्वल टू काय होणार? π/4 into 16. ओके, एरिया तुम्ही फाइंड आउट केलाय, चॅट बॉक्स मध्ये पण टाकलाय, रोल नंबर 58. एरिया ए इज इक्वल टू 12.56 mm स्क्वेअर. ओके, नेक्स्ट फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट केला? एरिया. सो फर्स्ट आपल्याला ट्रेस फाइंड आउट करायचा, नंतर स्ट्रेन अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सो ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स बाय एरिया. फोर्स इज गिवन विथ अस 1890 न्यूटन डिवायडेड बाय काय? एरिया. एरिया जस्ट आता आपण एरिया काढलेला 12.56 mm स्क्वेअर. सो त्याचं आपण काय केलं? डिवायडेशन केलं, तर किती आपल्याला व्हॅल्यू येते? ट्रेस इज इक्वल टू 150.48 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट स्ट्रेन फाइंड आउट करायचं. स्ट्रेनचा फॉर्म्युला आपला चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ गिवन आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये 3 × 10⁻³ डिवायडेड बाय काय असणार आपला? ओरिजिनल लेंथ 4 मीटर दिले. सो 4 × 10⁻³ change in length divided by original length equation. Okay, strain is 7.5 × 10⁻⁴. स्ट्रेसला काय, स्ट्रेनला काय असणार आहे? युनिटलेस क्वांटिटी. सेम युनिटचं डिवायडेशन आहे. सो ट्रेस इज युनिटलेस क्वांटिटी. नेक्स्ट फाइंड आउट करायचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा फॉर्म्युला हुक्स लॉ. ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आत्ताच आपण ट्रेस फाइंड आउट केला, स्ट्रेन फाइंड आउट केलं, त्याचं काय करणार आपण? डिवायडेशन टर्म घेणार, म्हणजे आपल्याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फाइंड आउट होते. सो ट्रेस किती आपला? 150.48 डिवायडेड बाय 7.5 × 10⁻⁴. कॅल्सी मध्ये करा कॅल्क्युलेशन. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू काय असणार? 200.63 × 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, रोल नंबर 62 दिलेला आहे आन्सर, एरिया आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हा आपल्याला होमवर्क साठी दिलेला प्रॉब्लेम होता काल. ज्यांनी सॉल्व्ह केलाय त्यांनी
गुड त्यांच्यासाठी, चांगलं आहे, त्यांनी प्रॅक्टिस कंटिन्यू करते ते. बाकीच्यांनी जे सॉल्व्ह केलं नसेल त्यांनी बघा. फर्स्ट आपण एरिया फाइंड आउट केला आताच. एरिया नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्ट्रेस स्ट्रेन आणि मॉड्यूलस ऑफ इलॅस्टिसिटी फाइंड आउट करायचं सांगितलं. सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स बाय एरिया फॉर्म्युला. सिम्पली जे गिव्हन डाटा आहे ते पुट करा. सेकंड, strain is equal to change in length divided by original length. It also given. And last, find out modulus of elasticity is equal to stress by strain. Stress is directly proportional to strain. Hooke's law. Okay, next problem. Yeah, solve kara. Problem statement. ज्यांना सॉल्व्ह करता येते त्यांनी सॉल्व्ह करा, बाकीच्या नंतर आपण सॉल्व्ह करूया. A circular rod 2.5 meter long has to carry on axial load of 50 kilonewton. Determine the diameter of a rod so that the trace will not exceed 80 newton per mm square. Elongation does not exceed 1 mm. Take E is equal to 205 GPa. Okay, first problem statement बघा. चालू करा. आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. सेकंड न्यूमरिकल्स सेम होतं, डायमीटर फाइंड आउट करायचा. रेफरन्स साठी तुम्ही सेकंड नंबरचा प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह केलेला आहे तो तुम्ही रेफरन्स साठी बघू शकता. प्रॅक्टिस झालेली आहे भरपूर, आता सॉल्व्ह करता आलं पाहिजे सर्वांना. रोल नंबर 5. आहेत ना प्रेझेंट? 62, 63. Yes. गिव्हन डाटा सांगा काय काय दिलायचं. फर्स्ट गिव्हन डाटा. Length. लेंथ 2.5 मीटर लॉंग. ओके, नेक्स्ट वॉइस मध्ये पण सांगू शकता. Load 50 Newton. ओके, लोड दिलेला आहे 50 किलो न्यूटन. नेक्स्ट सांगा लवकर. पार्टिसिपेट करा, आफ्टरनूनचा टाइम आहे, सर्वजण सॉल्व्ह करत असतात. नेक्स्ट काय दिलंय आनंद? स्ट्रेस स्ट्रेस दिलाय 80 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट सांगा आणखी काय दिलं? Diameter of rod 50. ओके, डायमीटर फाइंड आउट करायचं आपल्याला. नेक्स्ट काय दिलं? दोन क्वांटिटी राहिलेत. डेल्टा एल Elongation. ओके, इलॉंगेशन दिलंय 1 mm. आणखी Modulus of elasticity. ओके, लास्ट दिलं इलॉंगेशन दिलेलं आहे. प्रथमेश दिसतंय सर्वांना ते डायमीटर आहे. ओके, मॉड्यूलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेलं आहे 205 GPa. सो GPa चं कन्वर्जन करायचं आहे MPa और न्यूटन पर mm स्क्वेअर. काय करावं लागेल?
सिंपल थिंग्स आहेत, सांगा पटपट. चालू करायचं एक्झाम्पल आपल्याला. जीपीए टू न्यूटन पर एम स्क्वेअर कन्वर्जन किती आहे ते व्हॅल्यू. रोल नंबर 8 26 3 36 40 43 सांगा. 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. करायचं. ओके, न्यूटन पर एम स्क्वेअर साठी. ओके, गिवन डाटा बघा. लेंथ दिलेली आहे आपल्याला 2.5 मीटर. सो आपल्याला मीटरचं काय करायचं, एम मध्ये कन्वर्जन करायचं. सो इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻³ mm मल्टिप्लिकेशन विथ 1000. सेकंड गिवन डाटा फोर्स दिलेला आहे 50 किलो न्यूटन. एक्झियल लोड अप्लाय केलेला आहे 50 किलो न्यूटनचा. 50 किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी 50 इंटू 10⁻³ न्यूटन. सेकंड क्वांटिटी, थर्ड क्वांटिटी दिलेली आहे ट्रेस इज गिवन इज इक्वल टू 80 न्यूटन पर एम स्क्वेअर. नेक्स्ट elongation length means change in length, deformation delta L is equal to 1 mm. आणि लास्ट क्वांटिटी दिलेले आहे मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी कॅपिटल E is equal to 205 GPa. So it's convert in Newton per mm square. So 205 into 10⁻³ Newton per mm square. काय असणार आहे न्यूटन mm square असणार आहे. ओके, फर्स्ट फाइंड आउट करायला काय सांगितलं, आपल्या डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलंय. सो आपल्याला ट्रेस इज गिवन, पी आल्सो गिवन. सो फर्स्ट वी फाइंड आउट एरिया ऑफ बार. सो एरिया इज इक्वल टू काय असणार आहे, पी बाय ट्रेस. म्हणजे काय असणार आहे, एरियाचा फॉर्म्युला आपण क्रिएट करू शकतो फ्रॉम दिस फॉर्म्युला. एला काय करायचं, लेफ्ट साइडला घेऊन जायचं. त्यानंतर काय होणार आहे, जे फॉर्म्युला होणार आहे ते ट्रेसचा इंटू एरिया होणार. ट्रेस इंटू असेल तर ते राईट साइडला नंतर ते डिवायडेशन करणार, फोर्स बाय ट्रेस. एरिया इज इक्वल टू फोर्स बाय ट्रेस. ओके, एरिया इज इक्वल टू फोर्स बाय ट्रेस. एरिया इज इक्वल टू फोर्स इज गिवन 50 into 10⁻³ न्यूटन डिवाइडेड बाय ट्रेस इज इक्वल टू 80 न्यूटन पर mm स्क्वेअर. एरिया फाइंड आउट करा चॅट बॉक्स मध्ये, आन्सर टाका. ओके, रोल नंबर 3 ने केलेला आहे 625 mm स्क्वेअर. कॅल्क्युलेटर यूज करा. एरिया फाइंड आउट करा. 625 mm square. Okay, roll number 62D from find. Okay, good. Okay, here is equal to किती आलेले आपले 625 mm square. So simply फर्स्ट आपण एरिया फाइंड आउट केला. सो आपल्याला काय करायचं, डायमीटर फाइंड आउट करायचा. सो सर्क्युलर सेक्शन आहे आपल्याला π/4 d² आपला सर्क्युलर सेक्शनचा फॉर्म्युला आहे. सो फर्स्ट वी फाइंड आउट एरिया 625. सो नेक्स्ट फॉर्म्युला फॉर सर्क्युलर सेक्शन, एरिया इज इक्वल टू π/4 d². एरिया आपण आता फाइंड आउट केला, ते पुट करा नेक्स्ट स्टेप मध्ये. एरिया इज इक्वल टू 625 इज इक्वल टू π/4 d². ओके, मल्टिप्लिकेशन करा. फर्स्ट मल्टिप्लाय 625 into 4 divided by pi.
जे आन्सर भेटेल ते डी स्क्वेअर इज इक्वल टू येणार, नंतर डी स्क्वेअरचा रूट फाइंड आउट करायचा. सो आपल्याला डी इज इक्वल टू आन्सर भेटेल. फाइंड आउट करा डी ची व्हॅल्यू किती येते बघा. ओके 625 into 4 multiplication divided by pi is equal to d square. Simple है. Area find out d find out करायचा diameter. So first we need area. From area we can also easily find out d value म्हणजे diameter of bar. Circular section आहे बारचा. So pi is equal to pi by 4 into d square. एरियाचा फॉर्म्युला एरिया आता फाइंड आउट केला. त्यानंतर काय करायचा, एरिया सर्क्युलर सेक्शनच्या ह्याच्यामध्ये आता फाइंड आउट केलेल्या एरियाची व्हॅल्यू पुट करा. नंतर डी विथ रिस्पेक्टिव्ह आन्सर बघा किती येते. 625 into 4 divided by pi is equal to d square. अंडरलीट करा व्हॅल्यू d is equal to 28.90 mm. Okay, row number 62 3 27. सर्वजण सॉल्व करा. सर्वांचा आन्सर आला पाहिजे. कॅल्सी फक्त यूज करायचं. ओके डी इज इक्वल टू 28.21 mm. आता सॉल्व करते त्यांना परत एक्सप्लेन करायची गरज नाही. सो आता तुम्ही सॉल्व करा पॅरलली. एक्सप्लेन करतो त्यावेळेसच, म्हणजे कोणताही डाऊट राहणार नाही. ओके फर्स्ट केस बघितली आपण. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे डायमीटर डी. आपण आधीपासून जे 4-5 एक्झाम्पल झाले त्यामध्ये आपण 2 मेथड बघत होतो. फर्स्ट मेथड कोणता असायचा, हुक्स लॉ वरून फॉर्म्युला स्ट्रेस काय ई इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन, आणि दुसरा आपण सेकंड केस लेग बघत होतो की डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए. सो फर्स्ट केस ना आपण आन्सर बघितलं डी इज इक्वल टू 28.21 mm येते. सेकंड केसला फॉर्म्युला डिफॉर्मेशनचा यूज करून फाइंड आउट करायचा डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए. सो फर्स्ट फाइंड आउट, जर आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फर्स्ट एरिया व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. कारण जर आपण एरियाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर तिथूनच आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. फ्रॉम रिस्पेक्टिव्ह जे शेप आहे त्याचा काय असणार आपला एरियाचा फॉर्म्युला. समजा जर रेक्टँगल असेल तर बी इंटू डी, जर सर्क्युलर असेल पाय बाय 4 डी स्क्वेअर. सो तिथून आपण डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. जर डायमीटर फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर फर्स्ट आपण एरिया फाइंड आउट करायचा. एरिया फाइंड आउट करण्यासाठी हुक्स लॉ म्हणजेच कोणता मॉड्युलस ऑफ इल्यासिटी इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन, आणि दुसरा अदर केसला एक आपण फॉर्म्युला यूज करू शकतो डिफॉर्मेशनचा डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए. हुक्स लॉ इन मॉड्युलसच्या फॉर्म्युल्यावरून आपण डिराइव्ह केलेला डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए. तर त्यामध्ये बघा इथं एक्सप्लेन करतो तुमचा आलेला आहे सर्वांचा आन्सर. तर चेक करा त्याच दुसऱ्या मेथडनं पण आपण सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर किती येते. सो फर्स्ट आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. सो एरियाला काय करायचं, लेफ्ट साइडला आपण घेऊन जाणार. त्यावेळेस काय होणार आहे, जे डिवाइडच्या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन करणार, डेल्टा एल काय होणार डिवाइडला करणार. सो सेकंड फॉर्म्युला कोणता आला, एरिया इज इक्वल टू पी एल डिवाइडेड बाय डेल्टा एल इंटू ई. पी इज गिवन, एल ऑल्सो गिवन, डेल्टा एल ऑल्सो गिवन, आणि ई ऑल्सो गिवन. So simply put in formula and calculate the answer. So from this formula you can get the answer of area is equal to 609.75 mm square. आणि फर्स्ट केस मध्ये बघा किती आलाय 625 mm. काय एवढा डिफरन्स आलाय, तर आपल्याला ज्यावेळेस पीएल बाय डेल्टा एल ए चा फॉर्म्युला मध्ये आपण ज्यावेळेस त्याचा डिजिट बघतोय, थर्ड डिजिट सेकंड डिजिट, त्यामुळे काय होणार आहे त्या डिजिटची व्हॅल्यू तिथं 2.5 आहे. जे आपण नेक्स्ट डिजिटची जर व्हॅल्यू घेतली तर त्या अप्रॉक्सिमेट आन्सर जाणार 625 पर्यंत जातं. सो इथं थोडं कमी आलेलं आहे, पण फायनल जे आन्सर डीचा आहे ते काय होणार आहे, एकतर 1 प्लस
पॉईंट मध्ये व्हॅल्यू प्लस मायनस होऊ शकते, पण नियर आन्सर येतोय. कारण फॉर्म्युला जे आपण युज करतोय ते सेमच युज करतोय डिफॉर्मेशनचा, आणि दुसरा आहे तो आपला मोडस ऑफ इलेस्टिसिटीचा. मोडस ऑफ इलेस्टिसिटी थ्रूच आपण काय केलेलं आहे, डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला आपण क्रिएट केलेला आहे, क्रिएट और डिराइव केलेला आहे म्हणू शकतो आपण त्यासाठी. सो एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर. सेम तेच फॉर्म्युला वापरणार आपण. एरिया आधी आपण फाइंड आउट केला 625 होता, आता जे फाइंड आउट केलं 609.75. सो इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर मल्टीप्लाय विथ 4 डिवाइडेड बाय पाय. सो डी इज इक्वल टू 27.86 mm. आधी चालेल ते किती होता कन्व्हर्ट करून सांगा एकदम. फर्स्ट केसनं सॉल्व्ह केल्यावर डी किती आला 28.21. 21. 21. 28.21. आणि नेक्स्ट केसनं सॉल्व्ह केलं तर डी इज इक्वल टू 27.86. नियर प्लस 50चा डिफरन्स येतोय 0.50चा 0.50. सो बोथ केस ना आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला. आणि सिम्पली फर्स्ट बघायचं प्रॉब्लेम स्टेटमेंट, त्यातून काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रॉब्लेम साठी सॉल्व्ह करण्यासाठी एवढा अवघड नाही, फॉर्म्युला मॅक्सिमम 2च यूज करायचे आहेत. आणि जे बाकीचे ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पण झालेले आहेत, की तिथे लक्षात ठेवायची किंवा पाठ करायची पण गरज नाही. कारण आपण माहित आहे ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स बाय एरिया. ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो क्रॉस सेक्शन एरियावर, तेव्हाच त्या एरियावर वर त्या प्लेटवर किंवा त्या बारवर काय होणार आहे, ट्रेस जनरेट होणार आहे. सिम्पली फोर्स बाय एरिया ट्रेस. नेक्स्ट स्ट्रेन. ज्यावेळेस आपण त्याच्या फोर्स अप्लाय करणार त्यावेळेस काहीतरी प्रमाणात त्याचं डिफॉर्मेशन येणार आहे. मग ते डिफॉर्मेशन आपण मेजर काय करणार आहे, ऍज अ स्ट्रेन. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. जी नंतर चेंज झालेली लेंथ किती डिवाइडेड बाय त्याची पहिली लेंथ किती होती, ओरिजिनल लेंथ. सो तिथं आपण काय करतो, फाइंड आउट स्ट्रेन करतो, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. नेक्स्ट हुक्स लॉ आहे. हुक्स लॉ काय, मोडस ऑफ इलेस्टिसिटी इज इक्वल टू ट्रेस बाय स्ट्रेन. हुक्स लॉ स्टेटमेंट काय आहे की ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. जर ट्रेस इन्क्रीज होत असेल तर स्ट्रेन पण इन्क्रीज होतं, असं हुक्स लॉचं स्टेटमेंट आहे. त्यावरून आपल्याला फॉर्म्युला भेटला मोडस ऑफ इलेस्टिसिटी कॉन्स्टंट E इज इक्वल टू ट्रेस बाय स्ट्रेन. सिम्पली त्यामध्ये पुट करायच्या व्हॅल्यू ट्रेसच्या आणि स्ट्रेनचा जे फॉर्म्युला आपण बघितला ती म्हणजे कोणता, P बाय A आणि डेल्टा L बाय L. सो त्यावरून आपल्याला डिराइव्ह झाला ते डेल्टा L चा फॉर्म्युला, डिफॉर्मेशन इन द बार. जे आपण इन्क्रीज लेंथ म्हणू शकतो. ज्यावेळेस लोड अप्लाय करेल त्यावेळेस काय होणार आहे, बारचे काय होणार आहे, लेंथ इन्क्रीज होणार आहे, डेप्थ डिक्रीज होणार आहे. ज्यावेळेस आपण टेन्साइल फोर्सेस अप्लाय करतो, ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन फोर्सेस अप्लाय करणार त्यावेळेस काय होणार आहे, बारची काय होणार आहे, लेंथ कमी होणार आहे आणि त्याची विड्थ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हे चेंजेस आहेत. त्याच्यावरून तुम्हाला ट्रेसचे टाइप्स आणि स्ट्रेनचे टाइप्स आहेत ते पण बघा. कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण कन्सेप्ट लक्षात ठेवले तर तुम्हाला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतील, एक्झाम पण सोपी जाईल. आणि गव्हर्नमेंटच्या ज्यावेळेस तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करताय त्यावेळेस हे सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी कन्सेप्ट काय तुम्हाला आले पाहिजे. ते मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बॅकचं सुद्धा कन्सेप्ट काय करतो, रिपीट तुम्हाला सांगतो, कारण तुमच्या लक्षात तर राहावं. ते तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही आणि पाठ करण्याची पण गरज नाही. ओके, लास्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. 8-9 प्रॉब्लेम झाले टेस्ट ट्रेन आणि मोडस ऑफ इलेस्टिसिटीवर. सो प्रॅक्टिस झाले भरपूर. हा प्रॉब्लेम डिफरंट आहे. आतापर्यंत आपण 7-8 प्रॉब्लेम बघितले, त्यापैकी काय डिफरंट. आतापर्यंत आपण जे बघत होते फोर्स अप्लाय केला कशावर, एक तर वायरवर करत होतो, सेकंड आपण बारवर करत होतो. ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा टोटली काय केलं आपण, फोर्स जे अप्लाय केलेलं मग ते आपल्याला काय करायचे, त्या कॉलमची स्ट्रेंथ काढायची. ओके, कॉलमची स्ट्रेंथ काढतो म्हणजे आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करावं लागेल की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ. फर्स्ट कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती फोर्स कॅरी करू शकते कॉन्क्रीट, प्लस काय होणार त्याच्यामध्ये असलेले बार्स किती फोर्स कॅरी करताय. म्हणजे काय होणार, जर फोर्स कॅरी करण्याची कॅपॅसिटी ऑफ बार प्लस फोर्स कॅरी करण्याची कॅपॅसिटी ऑफ कॉन्क्रीट, ते जी तुमची टोटल कॅपॅसिटी दोन्हीची प्लस असेल त्याचा झाली तुमची कॉलमची मेन कॅपॅसिटी, म्हणजे कॉलमची टोटल कॅपॅसिटी, बारची कॅपॅसिटी प्लस कॉन्क्रीट कॅपॅसिटी. ओके, प्रॉब्लेम स्टेटमेंट फर्स्ट रीड करा, राईट डाऊन करा. आरसीसी कॉलम, प्रॉब्लेम स्टेटमेंट, आरसीसी कॉलम 500 mm इन डायमीटर. जे आरसीसी कॉलम आहे ते काय केलेलं आहे, छोटासाच आहे, म्हणजे 50 सेंटीमीटरचा. 500
500 mm in diameter circular column is reinforced with six number of 20 mm diameter steel bar. त्यामध्ये काय केलेलं ते स्टीलचे बार आहे 20 mm चे ते 6 यूज केलेले आहेत बार्स. फाइंड द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलमची काय करायची कॅरिंग कॅपॅसिटी. ज्यावेळेस आपण बिल्डिंगचं काय करतो कन्स्ट्रक्शन करतोय त्यासाठी आपल्याला फर्स्ट कॉलम बीम फुटिंग डिझाईन करावं लागते. कॉलम बीम फुटिंग आपण डिझाईन करतो त्यावेळेस काय करतो त्या कॉलमची आणि बीमची स्ट्रेंथ बघतो. फर्स्ट आपल्याला किती स्ट्रेंथ पाहिजे म्हणजे तिथे येणारा लाईव्ह लोड डेड लोड म्हणजे तिथं राहणाऱ्या माणसांचं किंवा तिथं काय आपण वस्तू स्टोरेज करणार आहे त्याचं वेट किती येणार आहे. समजा जर कॉलमची लोडिंग कॅपॅसिटी 1000 असेल 1000 किलोन्यूटन असेल तर तिथं आपल्याला जे तिथे राहणारे असेल तर पब्लिक असतील तिथे राहणारे किंवा तिथं काय स्टोरेज असणार आहेत गोष्टीचं त्यांचं काय असलं पाहिजे वेट 1000 किलो न्यूटन पेक्षा कमी म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.3 किंवा 1.5 घेतो आपण आरसी साठी. ती फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असणार आहे तेवढा लोड कमी घ्यायचा म्हणजे किती 800-700 किलो न्यूटन जर लोड तिथं आपला स्टोरेज असेल तर आपले कॉलमचं डिझाईन करताना आपल्या लोडची कॅपॅसिटी 1000 किलो न्यूटन पर्यंत नेली जाते. सेम आता आपण या प्रॉब्लेम मध्ये काय करणार आहे की एका कॉलमची डिझाईन करणार आहे कॉलम त्या कॉलमचं किती लोडिंग म्हणजे त्याची स्ट्रेंथ किती आहे मॅक्सिमम स्ट्रेंथ किती आहे की त्या लोडिंगला आपण तिथे किती स्टोरेज ठेवू शकतो हे आपल्याला फाइंड आउट होतं. कुणाला काय आयडिया आली का कसं फॉर्म्युला सिंपल आहे फक्त तिथं दोन्हीचं प्लस येणार आहे. सेपरेट तुम्हाला काय करावं लागणार फोर्स कॅल्क्युलेट करावं लागणार कॉन्क्रीटची स्ट्रेंथ फर्स्ट फाइंड आउट करावं लागणार आणि सेकंड तुम्हाला काय करणार स्टीलची स्ट्रेंथ म्हणजे काय असणार फोर्स येणारा फोर्स फाइंड आउट करणार त्या दोन्हीचा प्लस म्हणजे काय टोटल फोर्स कॅरिंग कॅपॅसिटी असणार आहे त्या कॉलमची. ओके गिव्हन डाटा बघा कॅपिटल डी इज इक्वल टू 500 mm म्हणजे काय झाली आरसीसी कॉलम सर्क्युलर आहे त्याचा डायमीटर दिलेला आहे 500 mm. सेकंड दिलेला आहे स्ट्रेंथ ऑफ स्टील सिग्मा एस दिलाय स्ट्रेंथ ऑफ स्टील. इथं स्टेटमेंट दिलंय कॉलम इन परमिसिबल ट्रेसेस इन कॉन्क्रीट अँड स्टील म्हणजे कॉन्क्रीट साठी दिलाय 4 किलोन्यूटन पर mm² ट्रेस दिलाय आणि स्टील साठी किती दिलाय 130 न्यूटन पर mm². हा प्रॉब्लेम पडला होता म्हणजे आधीच्या स्कीमला पडलेला होता 4-5 वर्षामागे पडलेला होता त्यावेळी ते 18 मार्काला प्रॉब्लेम पडलेला सिंपल आहे. ओके डी इज गिवन डी काय झालं कॅपिटल कॉलमचा डायमीटर कॉलम टोटल कॉलमचा काय असणार आहे डायमीटर दिलेला सर्क्युलर कॉलमचा त्यामध्ये इन्क्लूड बार्स आणि त्यामध्ये 6 नंबर ऑफ बार्स इन्क्लूड आहेत. ओके त्यामध्ये 6 नंबर ऑफ बार्स इन्क्लूड आहेत स्टील बार्स आणि कॉन्क्रीट. सो त्या स्टील बारचा काय केलेला आहे ट्रेस त्याची स्ट्रेंथ दिलेली कॅरिंग कॅपॅसिटी 130 न्यूटन पर mm². स्ट्रेस दिला कॉन्क्रीटचा स्ट्रेस 4 न्यूटन पर mm² आणि बारची काय केलाय स्मॉल डी म्हणजे बारचा डायमीटर दिलाय 20 mm. ओके तुम्हाला डायग्राम मध्ये असेल टोटल कॉलमचा काय केलेला आहे डायमीटर दिलाय 500 mm त्यामध्ये 6 नंबर ऑफ बार दिलेत एका बारचा डायमीटर आहे 20 mm. याचा आपल्याला काय करायचं आहे परमिसिबल स्ट्रेस किंवा त्याचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम. प्रॉब्लेम तुम्हाला एकदा मी एक्सप्लेन करतो आधी. आवाज येतोय ना सर्वांना आवाज येतोय का नाही आहेत ना सर्व येस सर. ओके फर्स्ट आपल्याला काय करावं लागलं फोर्स फाइंड आउट करायचं आहे जे आपले कॉन्क्रीट कॅरी करणार आहे आणि सेकंड आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचं जे स्टील कॅरी करणार आहे. सो पी इज इक्वल टू पहिल्यांदा आपल्या स्ट्रेसचा फॉर्म्युला एक्सप्लेन करतो येतो डायरेक्टली नंतर आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल म्हणजे
ट्रेसचा फॉर्म्युला आहे ट्रेस फॉर स्टील फर्स्ट सिग्मा एस इज इक्वल टू काय असणार फॉर्म्युला ट्रेसचा फोर्स अपॉन एरिया. ओके, हा फोर्स अप्लाय केलेला आहे. हा फोर्स काय असणार आता समजा आपण ट्रेस इन्क्लूड कसा केला ओनली फॉर स्टील बारचा आपण पहिल्यांदा ट्रेस दिलेला आहे. सो आपल्याला जे फोर्स अप्लाय होणार जे फर्स्ट काय करावं लागणार स्टीलवर अप्लाय होणार फोर्स पीएस बाय काय ना एरिया पण कशाचा घ्यायला लागणार आपल्याला स्टीलचा घ्यावा लागणार. सो एएस. सेकंड आपल्याला फाइंड आउट करायला त्यांनी दिलेला आहे गिवन डाटा मध्ये सिग्मा सी. सो ट्रेस फॉर कॉन्क्रीट ट्रेसचा फॉर्म्युलाच आपल्याला पी बाय ए पीसी बाय काय असणार आहे ईसी. सेपरेट आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचा फॉर्म्युला तोच यूज करायचा. आणि जे आपल्याला टोटल कॉलमवर येणारा फोर्स पी असणार आहे तो पी इज इक्वल टू काय असणार आहे इथं पीसी प्लस पीएस. ओके, सिंपल समजलं असेल तुम्हाला. सेपरेट क्वांटिटी फाइंड आउट करायची आणि जे आपल्याला टोटल फोर्स कॅरिंग कॅपॅसिटी म्हटलं म्हणजे काय असणार फोर्स काढायचा आहे की टोटल येणारा फोर्स किती येतोय कॉलमवर. सो ते पी इज इक्वल टू काय असणार आहे पीसी प्लस पीएस फाइंड आउट. पीसी पीएस कसं फाइंड आउट करणार आहे कारण ट्रेस इथं काय होणार आहे पीसी पीएस इज इक्वल टू काय होणार फॉर्म्युला पीएस इज इक्वल टू PS is equal to sigma S into area AS. Okay. PC is equal to काय असणार फॉर्म्युला PC is equal to sigma C into AC. ओके, पीसी आणि पी चं प्लस म्हणजे काय येणार टोटल जे कॉलमवर येणारा लोड इज इक्वल टू कॅपिटल पी. फर्स्ट आपल्याला डी दिलेला आहे गिवन डाटा मध्ये डी कोणता कशाचा दिलेला आहे डी आपल्याला दिलेला कॉलमचा सो आपला कॅपिटल एल म्हणजे टोटल एरिया आपण टोटल एरिया फाइंड आउट करू शकतो फॉर कॉलम. टोटल कॉलमचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा तो काय असणार पाय बाय 4 डी स्क्वेअर. पाय बाय 4 डी स्क्वेअर होता. आणि टोटल एरिया ऑफ कॉलम इज इक्वल टू काय असणार आहे एरिया ऑफ स्टील बार प्लस काय असणार आहे एरिया ऑफ कॉन्क्रीट. ओके, हे रिलेशन बघा कॅपिटल ए म्हणजे काय टोटल एरिया म्हणजे काय असणार एरिया ऑफ स्टील प्लस एरिया ऑफ कॉन्क्रीट. सेकंड असणार आहे टोटल फोर्स पी इज इक्वल टू काय असणार आहे जो फोर्स अप्लाय होणार आहे त्या कॉन्क्रीटवर प्लस त्या स्टीलवर अप्लाय होणार त्या दोन्हीचा बेरीज म्हणजे कॅपिटल पी. फोर्स कसा कॅल्क्युलेट करणार कॅपिटल पीएस इज इक्वल टू सिग्मा एस इंटू ए एस म्हणजे काय झालं तुमचा ते फोर्स अप्लाय झालेला स्टील वरचा आणि जर फोर्स कॉन्क्रीट वर अप्लाय होणार आहे तो कट नसणार पीसी इज इक्वल टू सिग्मा सी इंटू एसी. थ्रू तुम्ही काय शकता कॅपिटल आपल्याला व्हॅल्यू कशा काढायचे कॅपिटल पी ची टोटल फोर्स अप्लाय कॉन्क्रीट. तर बघा एक्झाम्पल मध्ये समजेल आता तुम्हाला. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा कसं फाइंड आउट केलं आणि आपण काय फाइंड आउट करणार आहोत आता. समजलं काय प्रॉब्लेम आहे का आता सांगितलेलं का रिपीट सांगायचं आणखी एकदा. तुम्हाला समजलं असेल तर हो म्हणा नेक्स्ट आपण प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व्ह करूया नसेल तर रिपीट करायचं असेल तर रिपीट करू. समजलंय का रिस्पॉन्स द्या काहीतरी. आनंद
ओके. सो गिवन डाटा मध्ये बघा एरिया कॅपिटल डी दिलेला आहे आपल्याला, डायमीटर ऑफ टोटल कॉलमचा डायमीटर दिलाय. सो आपण फर्स्ट काय करूया, कॉलमचा एरिया फाइंड आउट करायचा, टोटल कॉलमचा एरिया इज इक्वल टू 5/4 डी स्क्वेअर. कॅपिटल डी दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे 500 स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला फर्स्ट एरिया ऑफ कॉलम भेटला, टोटल एरिया ऑफ कॉलम, त्यामध्ये इन्क्लूड काय असणार आहे, बारचा एरिया प्लस कॉन्क्रीटचा एरिया, तो झाला टोटल एरिया इज इक्वल टू किती आलेला आहे आपला 196.35 इंटू 10⁻³ mm². हा काय झाला कॉन्क्रीटचा एरिया आला. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एरिया ऑफ स्टील प्लस एरिया ऑफ कॉन्क्रीट असणार आहे. नेक्स्ट एरिया ऑफ स्टील आपल्याकडे 6 नंबर ऑफ बार्स दिलेले आहेत. 6 नंबर ऑफ बार्स काय केले आहेत, कॉलम मध्ये इन्क्लूड आहेत. 6 नंबर ऑफ बार काय आहेत आपल्या कॉलम मध्ये इन्क्लूड आहेत. सो एका बारचे डायमीटर दिले 20 mm. सो फर्स्ट आपण एका बारचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी काय करतो, आपण 5/4 इंटू डी स्क्वेअर, 5/4 इंटू काय असणार 20चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 6 आहे, कारण 6 नंबर ऑफ बार्स आहेत. ओके, कॉलम मध्ये 6 नंबर ऑफ बार्स आहेत. सो 6 नंबर ऑफ बार्स इंटू फर्स्ट एक बारचा काय असणार आहे, तो एरिया 5/4 इंटू डी स्क्वेअर 20 स्क्वेअर. सो टोटल हे काय झालं आपल्याला फाइंड आउट झालेलं एरिया ऑफ स्टील, एएस फाइंड आउट केला आपण इथं. AS is equal to 1.88 into 10⁻³ mm². सो आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे, एसी फाइंड आउट करायचं, कारण आपल्या फोर्स फाइंड आउट करायचं असेल तर काय लागणार आपल्याला, ट्रेस आणि एरिया लागणार आहे. फर्स्ट फोर्स फाइंड आउट करण्यासाठी काय करावं, आपल्याला ट्रेसचं आणि एरियाचं मल्टिप्लिकेशन. ट्रेस आपल्याला दिलेला आहे स्टील साठी, सेपरेट ट्रेस दिला आपल्या कॉन्क्रीट साठी. सो आपल्या सेपरेशन ऑफ एरिया ऑफ स्टील लागणार आणि एरिया ऑफ आपल्याला कॉन्क्रीट पाहिजे. सो टोटल एरिया भेटलाय आपल्याला, A is equal to 196.35 into 10⁻³ mm² आणि AS भेटलेला आहे आपल्याला 1.88 into 10⁻³. सो आपण काय करू शकतो, इथं AC फाइंड आउट करू शकतो. AC इज इक्वल टू काय असणार आहे, कोण सांगतंय, समजलं असेल. AC इज इक्वल टू काय असणार, एरिया ऑफ कॉलम मायनस एरिया ऑफ स्टील. ओके, स्टीलचा एरिया फाइंड आउट केला, आता टोटल एरिया कॅपिटल ए फाइंड आउट केला. सो आपल्याला डायरेक्टली एसी पण फाइंड आउट होत. ओके बघा, कॅपिटल एरिया इज इक्वल टू 196.35 into 10⁻³ मायनस 1.88 into 10⁻³ मायनस केल्यानंतर जे आपल्याला एरिया ऑफ कॉन्क्रीट AC तो किती भेटलेला आहे, 194.47 into 10⁻³ mm². इथं पण आपल्याला कळतंय की इथं स्टील क्वांटिटी किती कमी आहे, किंवा स्टील क्वांटिटी आपल्याला कळते किती कमी आहे, कारण जेवढा आपण त्यात स्टील यूज केले त्या स्टीलचा फक्त केवढा आलाय 1.88 into 10⁻³ mm एवढा एरिया आहे, आणि कॉन्क्रीटचा एरिया किती आहे बघा 194.47 into 10⁻³ mm². म्हणजे आपण स्टील यूज केलेलं आहे किती आपलं 3 to 4% एरिया यूज एवढा केलेला आहे 1.88, आणि किती 200, म्हणजे आपल्याला जवळपास 0.1 किंवा 1-2% यूज केलेला आहे स्टील क्वांटिटी कॉन्क्रीट मध्ये, आपण तेवढीच क्वांटिटी यूज करतो. ओके, फर्स्ट आपण काय केला, एरिया फाइंड आउट केला कॅपिटल ए RCC चा, आपल्या टोटल जे कॉलमचा एरिया आहे तो, त्याच्यामध्ये काय केलेलं एरिया ऑफ स्टील आणि एरिया ऑफ कॉन्क्रीट थ्रू फाइंड आउट केलं. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आपल्याला कॅपिटल पी फोर्स. ओके, कॅपिटल पी फोर्स कॅपिटल पी इज इक्वल टू काय असणार आहे, PS प्लस PC. आधीच मी सांगितलेलं कॅपिटल पी म्हणजे काय असणार आहे, जो फोर्स अप्लाय होणार आहे तो RCC वर होणार आहे, RCC कॉलम वर होणार आहे, त्यामध्ये स्टील आणि कॉन्क्रीट आहेत. मग कॉन्क्रीट वर किती फोर्स अप्लाय होणार आहे आणि स्टील वर किती फोर्स अप्लाय होणार आहे, तो फर्स्ट आपण फाइंड आउट करायचा. ते फाइंड आउट करण्यासाठी फोर्ससाठी आपल्याकडे स्टीलच्या फोर्ससाठी सिग्मा एस गिवन क्वांटिटी आहे, आताच आपण AS फाइंड आउट केला, प्लस सिग्मा C इंटू AC, हे पण आपल्याला गिवन क्वांटिटी आहे, आणि फाइंड आउट केला AC
सो आपण त्याचं मल्टिप्लिकेशन आणि त्याची बेरीज घेतल्यानंतर जे टोटल लोड येणार आहे कॉलमवर P इज इक्वल टू किती 1.02 इंटू 10⁶ न्यूटन. बघा सर्वांचे येते का आन्सर? एक्झाम्पल सोपं आहे, फक्त थोडा कन्सेप्ट यूज करायचा आहे. फक्त कॉलम असल्यामुळे ते काय त्यामध्ये दोन कॉम्पोजिट कॉलम हा कधी पण दोन कॉम्पोजिट मटेरियल्स असते. कॉम्प्रेशन मटेरियल एक असणार कोणतं टेन्साईल मटेरियल लोडिंग करणार. टेन्साईल मटेरियल कोणतं स्टील आणि कॉम्प्रेशन मटेरियल कोणतं असणार आहे कॉन्क्रीट. त्या दोन्हीचा आपल्याला काय तर कॉम्बिनेशन करून आपण आरसीसी कॉलम रेडी करतो. त्यामध्ये आरसीसी वर जर लोडिंग येत असेल तर फर्स्ट आपल्याला लोडिंग फाइंड आउट करायचं स्टील क्वांटिटीवर लोडिंग अप्लाय होणार आणि नेक्स्ट कॉन्क्रीट. त्या दोन्हीचं प्लस म्हणजे काय होणार टोटल लोड कॉलमवर येणारा लोड और लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम म्हणजे ते कॉलम 1.02 इंटू 10⁶ न्यूटन एवढा लोड कॅरी करू शकते. ओके, काय प्रॉब्लेम आहे का आताच्या न्यूमेरिकल्स मध्ये? समजलं ना? ओके, चॅट बॉक्स मध्ये सगळेजण आहेत नाही तर रोल नंबर 62 आहेत का? Yes, sir. ओके, अनम्यूट करून पण थोडं बोला म्हणजे समजतं. आवाजचा काय प्रॉब्लेम किंवा नेटवर्कचा काय इश्यू असेल तरी समजा. ओके, काय प्रॉब्लेम आहे का आता? No, sir. ओके, टोटल कॉलमवरचा समज असा लोड कसा फाइंड आउट करायचा त्यामध्ये ते आपल्याकडे जर तुम्हाला स्टीलची क्वांटिटी फाइंड आउट करायला सांगितली तरी डायरेक्टली स्टीलची क्वांटिटी तुम्ही फाइंड आउट करू शकता. स्टीलची क्वांटिटी कशी फाइंड आउट करणार? टोटल एरिया दिले समजा आपल्याला बारचा डायमीटर दिला नसेल एरिया त्यावेळेस काय करणार आपल्याला टोटल फोर्स अप्लाय द्यायचे कॉलमवर आणि काय येणार त्या मटेरियलचा ट्रेस देणार. ट्रेस आणि फोर्स कॅल्क्युलेट द्यायचं. फोर्स आणि ट्रेस भेटल्यानंतर आपल्याला एरियाची क्वांटिटी काढू शकतो. एवढा चेंजेस असणार आहे एक्झाम्पल मध्ये आणि जे आपले फॉर्म्युलास आहेत बेसिक कन्सेप्ट आहे तो तर कायमच राहणार आहे. कन्सेप्ट तो कन्सेप्टच असतो. मग तो कोणत्याही स्टेटमेंट किंवा कसाही प्रॉब्लेम तुम्ही चेंज केला तर मेन फॉर्म्युला आणि कन्सेप्ट चेंज होणार नाही. असे जे एक्झामला पण तुम्हाला प्रॉब्लेम पडतील सिंपल असणार फक्त ते काय केलेलं जाते थोडं ट्विस्ट केलेलं असणार. ट्विस्टिंग प्रॉब्लेम्स असतात हे थोडाफार चेंजेस एरिया फाइंड करू शकतात. कधी डायमीटर सांगितलं आपण सेकंड चॅप्टर मध्ये ट्रेस साठी सर्व प्रकारचे एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत. मग त्यामध्ये डायमीटर असो ट्रेस असो स्ट्रेन असो डेल्टा डिफ्लेक्शन विचारलं असेल किंवा कॅपिटल लेंथ असेल ते पण फाइंड आउट केलेलं आहे. फोर्स तर आपण फाइंड आउट करतो आणि एरिया पण फाइंड आउट केलेला शकतो. ओके, प्रॉब्लेम झाले ट्रेस स्ट्रेन मध्ये 80% कव्हर झालाय सेकंड चॅप्टर. मे बी नेक्स्ट 2 लेक्चर्स मध्ये सेकंड चॅप्टर कव्हर होतं. तर फर्स्ट सेकंड चॅप्टर मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर विचारा आता म्हणजे आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करूया. काय प्रॉब्लेम आहे का न्यूमेरिकल्स मध्ये थेरॉटिकल किंवा कन्सेप्ट कोणाला स्ट्रेसचे टाइप समजले नाही स्ट्रेनचे टाइप समजले नाही मॉड्यूलस ऑफ इलेस्टिसिटी टाइप समजले नाही. आता ही नेक्स्ट कन्सेप्ट नंतर जास्त वेळ येणार नाही कारण ट्रेस आणि स्ट्रेन तर न्यूमेरिकल्स आपण कव्हर केले सो एंड केलेला आहे तिथं. ट्रेस स्ट्रेन कन्सेप्ट आता मॅक्झिमम फॉर्म्युला यूज करता येतात. तर काय डाउट्स असतील तर त्याच विचार. If you have any doubts regarding first second problem, you can ask. Okay, roll number 17. Magaj. And Atharva.
झाले का राईट डाऊन करून? आरसीसी कॉलम येणार फर्स्ट लोड एरिया कॅपिटल ए फाइंड आउट केलं त्यात काय असणार आहे कॉम्बिनेशन ऑफ स्टील आहे कॉन्क्रीट सेपरेट एरिया ऑफ कॉन्क्रीट फाइंड आउट करायचं नेक्स्ट सेपरेट एरिया ऑफ स्टील फाइंड आउट करतो आपण प्रॉब्लेम राईट डाऊन करायचं असेल तर करून घ्या फर्स्ट कॉलम वर येणारा टोटल लोड तर पी इज इक्वल टू काय असणार आहे फोर्स आपल्याला and capital column so area of steel plus काय असणार आहे area of concrete लास्ट प्रॉब्लेम परत सांगा लास्ट ओके लास्ट प्रॉब्लेम आरसीसीचा प्रॉब्लेम आता जे आपण कव्हर केलेला एकदा एक्सप्लेन करतो मी तर बघा प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा आरसीसी कॉलम 500 mm in diameter is reinforced with 6 number of 20 mm diameter right स्टीलचा 20 mm diameterचा फाइंड द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम ती लोड कॅरी करू शकते काय असणार त्या कॉलमची स्ट्रेंथच्या कॉलमची स्ट्रेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की कॉलम इन परमिसिबल ट्रेसेस कॉन्क्रीट मध्ये किती आहेत म्हणजे कॉन्क्रीट वर होऊ शकतं कॅपॅसिटीची 4 न्यूटन अँड सेकंड दिलेला आपल्याला स्टील क्वांटिटी स्टीलचा ट्रेस दिलाय की स्टील किती ट्रेस कॅरी करू शकतं 130 न्यूटन पर mm स्क्वेअर ओके डायग्राम दिलेला आहे टोटल तुम्हाला कॉलमची साईज दिली 500 आणि त्यामध्ये काय केलं डायमीटर 20 mm आपण पहिल्यांदा फर्स्ट जे कॉलमचा एरिया असणार आहे टोटल कॉलमचा एरिया म्हणजेच काय असणार आहे एरिया ऑफ स्टील बार म्हणजे जे बार आहे त्या बारचा एरिया प्लस काय असणार आहे कॉन्क्रीट कॉलम मध्ये दोनच आहेत एक कॉन्क्रीट आणि दुसरं काय असणार आहे स्टील बार त्या दोन्हीचा एरिया प्लस म्हणजे एएस प्लस एसी म्हणजे एरिया ऑफ स्टील आणि प्लस एरिया ऑफ कॉन्क्रीट फोर्स कॉलम वर येणार आहे ते फर्स्ट कॅरी कोण करणार आहे तर दोन एक कॉन्क्रीट आणि सेकंड स्टील जो फोर्स कॉन्क्रीट कॅरी करणार आहे प्लस जो फोर्स स्टील कॅरी करणार आहे त्या दोन्हीचं प्लस म्हणजे काय असणार आहे ते टोटल आरसीसी कॉलम कॅरी करणारा लोड किंवा कॅरी करणारी कॅपॅसिटी लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे आपल्या इथे लोड सांगितलं जर लोड कॅरिंग स्ट्रेंथ विचारायचं किंवा लोड कॅरिंग कॅपॅसिटी डायरेक्टली विचारलं असेल किंवा कॅरिंग स्ट्रेंथ विचारलं असेल तर त्यासाठी काय करायला आपण तुम्हाला लोड बाय एरियाचा रेशिओ घ्यावा इथं फक्त लोड विचारला सो फाइंड आउट न्यूटन और न्यूटन नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा फर्स्ट आपण एरिया फाइंड आउट करू शकतो आरसीसी कॉलमचा कारण टोटल आरसीसी कॉलमचा काय केलेलं आपल्याला डायमीटर गिवन आहे 500 सो जे सेक्शन पण दिलेला आहे तो कोणता आपला सर्क्युलर सेक्शन आहे कॉलमचा 5/4 d स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून आपण टोटल एरिया फाइंड आउट केला 196.35 into 10⁻³ mm स्क्वेअर सेकंड आपण क्वांटिटी फाइंड आउट करू शकतो एरिया ऑफ स्टील कारण 6 नंबर ऑफ स्टील बार दिलेला आहे त्यामध्ये एका बारची डायमीटर दिलाय 20 सो एका बारचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करतो तो कोणता सर्क्युलर सेक्शन साठी 1 बार साठी 5/4 into t स्क्वेअर 5/4 into d किती आहे 20 स्क्वेअर ओके इथं तुम्हाला दिसत असेल 5/4 into 20 स्क्वेअर मल्टिप्लाय काय केलेलं 6 का केलं मल्टिप्लाय
तर नंबर ऑफ बार्स किती आहेत 6. टोटल कॉलम मध्ये टोटल नंबर ऑफ बार्स किती आहेत 6 आहेत. सो एका कॉलम मध्ये टोटल नंबर ऑफ बार्स किती 6 आहेत. सो मल्टिप्लाय विथ 6 π/4 इंटू डी स्क्वेअर. सो आपल्याला तिथे काय भेटलं, स्टीलचा टोटल एरिया भेटला. स्टीलचा टोटल एरिया 1.88 इंटू 10⁻³ mm². सेकंड फाइंड आउट करायचा एरिया ऑफ कॉन्क्रीट, कारण आपण आताच बघितलं कॉम्बिनेशन ऑफ टोटल एरिया काय असणार आहे, एरिया ऑफ स्टील प्लस एरिया ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, फर्स्ट जे कॉन्क्रीटचा आरसीसी टोटल आरसीसी कॉलमचा एरिया त्यामधून मायनस स्टीलचा एरिया केला तर काय होते, एरिया ऑफ कॉन्क्रीट आपल्याला फाइंड आउट होते. सो टोटल एरिया मायनस स्टीलचा एरिया मायनस केला तर आपल्याला काय भेटतंय, एरिया ऑफ कॉन्क्रीट. टोटल एरिया 196.35 इंटू 10⁻³ मायनस 1 स्टीलचा एरिया 1.88 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 194.47 इंटू 10⁻³ mm² एरिया ऑफ कॉन्क्रीट. ओके, एरिया ऑफ कॉन्क्रीट भेटला, टोटल एरिया भेटला, एरिया ऑफ स्टील भेटला. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आपल्याला फोर्स. फायनली आपल्याला डिटर्मिनेशन काय सांगितलंय, डिटरमाइन द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम. कॉलमची टोटल लोड कॅरिंग करण्याची कॅपॅसिटी. तर ते लोड कॅरिंग कॅपॅसिटी कसं आपण फाइंड आउट करणार, जर जे लोड कॉन्क्रीट वर येणार आहे प्लस काही लोड काय येणार आहे, स्टील वर येणार आहे, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे टोटल लोड काय होणार आहे, टोटल एरिया ऑफ कॉन्क्रीट वर येणार आहे, म्हणजे कॉन्क्रीट कॉलम वर येणार आहे. सो पी इज इक्वल टू काय असणार आहे, पीएस प्लस पीसी. फोर्स आपण कसं फाइंड आउट करतो, ट्रेस इज इक्वल टू फोर्स बाय एरिया फॉर्म्युला आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे फोर्स. सो फोर्स इज इक्वल टू काय असणार, ट्रेस इंटू एरिया. सेपरेशन आहे, ट्रेस ऑफ स्टील इंटू एरिया ऑफ स्टील प्लस ट्रेस ऑफ कॉन्क्रीट इंटू एरिया ऑफ कॉन्क्रीट. तर दोन्हीचा प्लस केल्यानंतर आपल्याला टोटल फोर्स अप्लाइड ऑन वर कॅरिंग कॅपॅसिटी, लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम भेटले 1.02 इंटू 10⁻6 न्यूटन. किलो न्यूटन करायचं असेल तर 1.02 इंटू 10⁻³ म्हणजे 1020 किलो न्यूटन एवढा लोड कॅरी करू शकता. ओके, काय प्रॉब्लेम, नकाश म्हणे काय होता क्लिअर डाऊट. ओके, ते सर्व प्रॉब्लेम कव्हर केले आहेत. नेक्स्ट पार्ट घेऊया, 20% पार्ट राहिलेला. ओके, हे आपण घेतलेली ट्रेस फोर्स 2 वर्स असणार आहेत, इक्वल अँड 2 वर्स फोर्सेस असणार आहेत. आणि ज्यावेळेस आपण टेन्साइल फोर्सेस सॉरी कॉम्प्रेशन फोर्सेसला 2 वर्स असणार आहे आणि इक्वल असणार आहे. टेन्साइल फोर्सेसला काय असणार आहे, अपोजिट आणि इक्वल फोर्सेस अप्लाय करणार. त्यामध्ये काय होणार आहे, एक्सपान्शन ऑफ बार होणार आहे टेन्साइल फोर्सेस, आणि कॉम्प्रेशन काय होणार आहे, कॉम्प्रेशन लोडमुळे कॉम्प्रेशन ऑफ बारचं होणार. तर त्यामध्ये बघा ट्रेस स्ट्रेन रेशिओ असतो. ज्यावेळेस आपण हुक्स लॉ मध्ये पण बघितलं, ट्रेस इन्क्रीज झाला की काय होणार आहे, स्ट्रेंथ पण इन्क्रीज होणार आहे. हा ग्राफ आहे, स्ट्रेस स्ट्रेनचा ग्राफ आहे. वन मिनिट, ओके. इथं तुम्हाला समजेल हुक्स लॉ स्टेटमेंट काय होतं. जर काय केलेलं आहे, ट्रेस इन्क्रीज झालाय म्हणजे काय झालं, मधलं काय होणार आहे, डिफॉर्मेशन पण इन्क्रीज होणार. सो ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन असणार. कोणती झाली, ही झाली मॉड्युलस
ऑफ इलेस्टिसिटी स्ट्रेसवर हा सिग्मा झाला आणि ही व्हॅल्यू ही झाली. जर स्ट्रेस इन्क्रीज झाला, ही व्हॅल्यू बघा इथे ऍक्सिसला इथे स्ट्रेस इन्क्रीज झाला तर इथं काय होणार आहे, ई पण इन्क्रीज होत आहे. स्ट्रेस इन्क्रीज कधी होतं, जर आपण फोर्स अप्लाय केला, तर समजा 50 फोर्स अप्लाय केला, 50 किलोन्यूटन 50 किलोन्यूटन, तर तिथं काय असणार आहे, लिमिटेड स्ट्रेन असणार. तेवढाच 50 ला किती डिफॉर्मेशन होतं, मग 2 mm जर असेल तर 2 mm काय होणार, डिफॉर्मेशन म्हणजे स्ट्रेन असणार. तोच फोर्स आपण 100 वर नेला, 100 वर ट्रेस नेला 50 to 100, तर तिथं काय होणार आहे, लोड 50 किलोन्यूटन टू 100 किलोन्यूटन पर्यंत नेला तर तिथं काय होणार आहे, स्ट्रेस पण इन्क्रीज होणार आहे. ऍज कम्पेअर टू काय होणार आहे, स्ट्रेन पण इन्क्रीज होणार. स्ट्रेस इन्क्रीज झाला तर स्ट्रेन पण होता 2 mm असेल तर 4 mm पर्यंत जाईल. असं काय होणार आहे तिथं, हे हाय ते ग्राफ बघा लिनियरली व्हॅरी होत आहे, स्ट्रेट लाईन मध्येच आहे, लिनियरली काय होतं, व्हॅरी होते. म्हणजे स्ट्रेस इन्क्रीज झाला की स्ट्रेन पण इन्क्रीज होत आहे. स्टील बार मध्ये और स्टील मध्ये तुम्हाला मी सांगितलं की दोन मेकॅनिकल प्रॉपर्टी असतात. कोणत्या प्रॉपर्टी असतात, तर एक असते ती कोणती, इलास्टिक प्रॉपर्टी. सेकंड असते ती कोणती, प्लास्टिक प्रॉपर्टी. इलास्टिक आणि प्लास्टिक प्रॉपर्टी. इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय, याला एक्सप्लेन करून सांगा. बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीचा शेप पण साईज रिटेन होतं. ओके, ज्यावेळेस आपण बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर ते काय होणार आहे, त्याचा शेप आणि साईज इन्क्रीज होणार आहे. आफ्टर रिमूव्ह ऑफ द फोर्स, जेव्हा आपण ते फोर्स रिमूव्ह केला तर काय होणार आहे, त्यामधला प्रथमेश आती होते ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करणार तेव्हा बॉडीवर, तर ते काय होणार आहे, त्याचं एक्सपान्शन होणार आहे, म्हणजे शेप आणि साईज इन्क्रीज होणार आहे. शेप साईज इन्क्रीज होणार आहे. नंतर काय होणार, ज्यावेळेस रिमूव्ह ऑफ द फोर्सेस, ज्यावेळेस रिमूव्ह फोर्स केला तर त्याचं काय होणार, ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. म्हणजे त्याचा शेप होता तसा, शेप आणि साईज जे ओरिजिनल शेप होता तसाच रिटेन होणार आहे. म्हणजे त्याचं एक्झाम्पल रबर बघितलं, रबरला स्ट्रेच केलं तर त्याची लेंथ इन्क्रीज होती. ज्यावेळेस आपण त्या रबरवरचा फोर्स रिमूव्ह केला तर काय होणार, ओरिजिनल शेप आणि साईजला येणार आहे. ओके, प्लास्टिक प्रॉपर्टी काय असते, Body does not regain its original size and shape when external force is removed. ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स जे अप्लाय केलेला आहे तो रिमूव्ह केला तर ते बॉडी काय होते, त्याची ओरिजिनल शेप आणि साईजला येत नाही. कारण काय होणार आहे, त्यामध्ये काही प्रमाणात काय होणार, त्याची लेंथ इन्क्रीज झाली, ती लेंथ इन्क्रीजच राहणार आहे. त्यामध्ये प्लॅस्टिक बघितलं, प्लॅस्टिकला कधी पण स्ट्रेच केल्यानंतर प्लॅस्टिकला ज्यावेळेस आपण सोडतो, स्ट्रेच लावलेला आपण काय होणार, एक्सटर्नल फोर्स काढतो तर ते आहे त्या पोझिशनला येत नाही. प्लॅस्टिक मटेरियल काय होतं, कधी पण त्याच्यातलं डिफॉर्मेशन चेंज इन साईज शेप राहतं आहे असं. ते काय होणार, ते दोन प्रॉपर्टी आपण स्टील मध्ये बघतोय. ओके, तर ह्यामध्ये बघा ए पॉइंट दिलेला आहे. ए पॉइंटला म्हणजे काय येतं, एक्सप्लेन करतो डायरेक्टली. ओके, ए पॉइंटला काय, प्रोपोर्शनल लिमिट. आता मी सांगितलं प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे काय, स्ट्रेस आणि स्ट्रेनचं प्रोपोर्शनल लिमिट असणार आहे. जो ए पार्ट आहे, ए पार्ट पर्यंत काय होतं, प्रोपोर्शनल लिमिट आहे बघा. जेवढा स्ट्रेस इन्क्रीज होणार आहे तेवढंच काय होणार आहे, स्ट्रेन पण इन्क्रीज होणार, म्हणजे ते रेक्टँगल आता आपण क्रिएट करू शकतो. पण बी पॉइंटला बघा, बी पॉइंटला काय, आपला स्ट्रेस कमी आहे पण स्ट्रेन त्याचा काय जास्त आहे. ऍज कम्पेअर टू स्ट्रेसचं काय असणार, स्ट्रेन जास्त आहे. सी ला पण काय होणार आहे, परत स्ट्रेस कमी आहे पण काय झालं, इकडं या साईडला स्ट्रेन इन्क्रीजच होत चाललाय. इकडे स्ट्रेन काय होणार, या पॉइंटला इन्क्रीजच होत जाणार इकडल्या साईडला. पण इथं काय होणार, ट्रेस कॉन्स्टंटली स्लो चाललाय. म्हणजे ह्या पॉइंटला प्रोपोर्शनल लिमिट आहे. ए पॉइंटला काय आहे, तर प्रोपोर्शनल लिमिट आहे. जेवढा स्ट्रेस आहे तेवढाच काय असणार, इकडे पण स्ट्रेस असणार आहे. सो एरिया इज इक्वल टू, सॉरी, ए पॉइंटला काय असणार आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा प्रोपोर्शनल लिमिट असणार. बी पॉइंटला
ट्रेस लिमिट सेम नाही, प्रोपोर्शनल. एक पॉईंट मी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. ओके, सो ए पॉईंट पर्यंत काय आपलं लिनियर ग्राफ काय होते, लिनियरली व्हॅरी होते. म्हणजे काय होते, स्ट्रेट लाईन मध्ये फॉर्मेट, जेवढा ट्रेस असेल तेवढा स्ट्रेन आहे. हुक्स लॉ आपण बघितलेला. हुक्स लॉ मध्ये काय होता, ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन इन विदिन इलॅस्टिक लिमिट मध्ये. फक्त इलॅस्टिक लिमिट मध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन काय होतं, लिनियरली व्हॅरी होतं. म्हणजे काय असणार आहे, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. लिनियरली व्हॅरी डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय असणार, स्ट्रेन जेवढा इन्क्रीज होणार तेवढा स्ट्रेस पण इन्क्रीज होणार इन इलॅस्टिक लिमिट मध्ये. फक्त इलॅस्टिक प्रॉपर्टी तो पण. एकदा प्लास्टिक मध्ये केलं तर काय होणार आहे, तो स्ट्रेस आणि स्ट्रेनचं काय होणार आहे, लिनियरली व्हॅरी नसतं. आता लिनियरली व्हॅरी का म्हणतो आपण, की ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन इन इलॅस्टिक लिमिट. ज्यावेळेस रबर आपण स्ट्रेच करतो, रबर स्ट्रेच केला म्हणजे काय झालं, ट्रेस इन्क्रीज झाला, स्ट्रेन पण इन्क्रीज झाला. ज्यावेळेस आपण रबरवरचा एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करतो, ते काय होतं, ओरिजिनल शेपला येतं. त्यावेळेस काय होणार, ट्रेस काय झालं, झिरो झाला, स्ट्रेन पण काय होणार आहे, झिरो होणार आहे. कारण ते त्याच्या रिगेन ओरिजिनल पोझिशनला आलाय, किंवा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलाय, किंवा ओरिजिनल शेप मध्ये आला. सो त्याच्यामधला ट्रेस पण काय झाला, झिरो. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन नाही. डिफॉर्मेशन झिरो म्हणजे स्ट्रेन पण झिरो. आणि ज्यावेळेस आपण ट्रेस फोर्स लावतो त्यावर ट्रेस इन्क्रीज होते, आणि जेव्हा फोर्स रिमूव्ह करतो ट्रेस पण झिरो होते. सेम हे काय म्हणलं आपण, विदिन इलॅस्टिक लिमिट. हेच आपण प्लास्टिक लिमिटला बघितलं. तर प्लास्टिक लिमिटला फर्स्ट काय होणार, ट्रेस इन्क्रीज होणार. ऍज युजल काय होणार आहे, त्याचा स्ट्रेन पण इन्क्रीज होणार आहे. जसा ट्रेस इन्क्रीज झाला तसा स्ट्रेन पण इन्क्रीज झाला इन प्लास्टिक लिमिट. When we remove the external forces on that body, म्हणजे प्लास्टिक बॉडीवरचा जर आपण फोर्स रिमूव्ह केला तर त्याचा काय होणार आहे, जे स्ट्रेस आहे तो काय होणार आहे, झिरो होणार आहे. ज्यावेळेस लोड काढून टाकतो त्यावेळेस स्ट्रेस काय होणार आहे, झिरो होणार आहे. कारण फोर्स बाहेर आहे. जर फोर्स झिरो असेल तर कोणत्या पण झिरो क्वांटिटीला डिवाइड केलं तर काय असणार आहे, झिरो देते व्हॅल्यू. कारण तिथं काय होणार आहे, झिरो व्हॅल्यू आहे. सो फोर्स रिमूव्ह केला, झिरो झाला, स्ट्रेस काय होणार, झिरो. पण स्ट्रेन झिरो होतंय का, स्ट्रेन झिरो होत नाही इन प्लास्टिक मध्ये. कारण त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिफॉर्मेशन राहते. डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन लेंथ. आणि आपला स्ट्रेनचा फॉर्म्युला काय, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग चेंज इन लेंथ काही क्वांटिटी आहे, डिवाइडला काय पण कापून त्याला क्वांटिटी 1 असेल तरी पण ते जेवढा डिफॉर्मेशन आहे तेवढं ते दाखवतं. म्हणजे स्ट्रेन काय झालंय, झिरो झालेलं नाही. म्हणजे ते काय आपली प्रोपोर्शनल नाही. ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन नाहीये तिथं. फक्त इलॅस्टिक बॉडीमध्ये स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेन आहे. म्हणजे स्ट्रेस झिरो झाला तर स्ट्रेन पण झिरो होते. फक्त प्लास्टिक बॉडीमध्ये होत नाही. हा हुक्स लॉचं स्टेटमेंट होतं. त्याच्यावरून इलॅस्टिक कॉन्स्टंट म्हणजे काय झालं, इलॅस्टिसिटी इज इक्वल टू होता स्ट्रेस बाय स्ट्रेनचा आपला फॉर्म्युला होता. तर बघा ग्राफ मध्ये काय आहे, तो ग्राफ आपल्याला कधी भेटतो, तर युटीएम वर आपण रॉडवर टेस्ट करत असेल, त्या रॉडला आपण स्ट्रेच केलं किंवा त्याच्यावर लोड अप्लाय केला, कॉम्प्रेशन टेन्शन, तर ते काय होतं, ते ग्राफ काय होणार आपल्याला कॅम्प्युटरमध्ये, ग्राफ काय होणार आपल्याला कॅम्प्युटरमध्ये डेव्हलप होणार आहे. तो ग्राफ काय होतं, क्रिएट होता कॅम्प्युटरमध्ये. ओके, ते ग्राफ आधीचा ग्राफ बघितला आपण. हे काय होतं कॅम्प्युटरमध्ये, आपल्याला ज्यावेळेस लोडिंग अप्लाय करतो त्यावेळेस काय होणार, जसं आपण लोड इकडे अप्लाय करतो तसं ट्रेस काय इन्क्रीज होणार, स्ट्रेन इन्क्रीज होणार आहे. हे पॉईंट पर्यंत काय असणार आहे, इलॅस्टिक लिमिट असल्यामुळे ते काय होणार आहे, स्ट्रेटली व्हॅरी होणार आहे. तेवढा ट्रेस आहे तेवढा स्ट्रेन. म्हणजे हा एक पर्यंत ग्राफ गेला, तिथून आपण जर लोडिंग त्याच्यावर रिमूव्ह केलं तर ते बारचं आहे तो शेप रिटर्न होतो. म्हणजे हा भाग खूप छोटा असणार आहे एमएम मध्ये. हे डिफॉर्मेशन झाले असणार त्यावेळेस 1 mm डिफॉर्मेशन झालं असेल, पण लोड काढला आपण त्याच्यावरनं की ते 1 mm डिफॉर्मेशन आहे, ते डायरेक्टली झिरो होतं. ते आहे तसं 12. पण ज्यावेळेस बी सी डी च्या पुढे जर गेला प्लास्टिक लिमिट मध्ये आणि 12 वरचं आपण लोडिंग सोडलं तर ते काय होणार, ज्या डिफॉर्मेशन आले म्हणजे थोडीफार लेंथ त्याची इन्क्रीज झाली, ती इन्क्रीज राहणार, झिरोला येत नाही. ओके, ए पॉईंट पर्यंत काय आपलं सांगितलं, ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यालाच ए पॉइंटला काय म्हणते, प्रोपोर्शनल लिमिट. म्हणजे ट्रेस आणि स्ट्रेनचं प्रोपोर्शनल लिमिट. त्यामध्ये आपण लिहिलेलं स्टेटमेंट लिहिलेलं बघा, फ्रॉम पॉइंट ओ टू ए, म्हणजे काय, ओरिजिन टू ए पॉइंट पर्यंत द स्ट्रेट लाईन विच रिप्रेझेंट दॅट ट्रेस इज प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. बियॉन्ड पॉइंट ए द कर्व स्लाइटली
डेव्हिएटेड फ्रॉम द स्ट्रेट लाईन. ते काय होतं, याच्या पुढे गेल्यानंतर स्ट्रेट लाईन काय होते, जर डेव्हिएटेड होते म्हणजे ते कर्व मध्ये जाणार, म्हणजे चेंज होणार, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल लिमिट राहणार नाही. सेकंड पॉइंट बी ग्राफ मध्ये बघा, फर्स्ट पॉइंट बघितला इथपर्यंत काय आपल्या लोडवर जेवढा आपण लोड अप्लाय केला तेवढा काढला तर त्या बारचा आहे तो शेप रेकिन होतो. जे स्ट्रेन जे इन्क्रीज झालेला आहे हे स्ट्रेन ते पण 0 होतं. हे झालं प्रोपोर्शनल लिमिट. सेकंड आहे बी पॉइंट. बी पॉइंटला काय, इलेस्टिक लिमिट. इलेस्टिक लिमिट जर बी पॉइंट पर्यंत लोडिंग आपण अप्लाय केलं, त्यावेळेस लोड अप्लाय करणार त्यावेळेस काय होणार आहे, बारचं चेंजेस होत जाणार आहे स्ट्रेन, तसा हा ग्राफ आपल्याला प्लॉटेड भेटणार आहे. बी पॉइंट पर्यंत काय असणार आपले इलेस्टिक लिमिट असणार आहे. त्या स्टील बारचं काय इलेस्टिक लिमिट बी पॉइंट पर्यंत. म्हणजे इथं तर तुम्ही अप्लाय केलेला लोड 30 असेल तर जर ट्रेस इथं असला त्या बी पॉइंटला किती असणार 40 तर ट्रेस असणार, म्हणजे 40 असणार. ते काय होणार आहे त्या पोझिशनला येऊ शकतं बी लोडच्या. पण बी लोडच्या पुढे गेल्यानंतर त्याचं काय होणार, रिगेन शेप आणि साईजला येणार नाही बार. जर समजा 20 mm डायमीटरचा बार असेल, ते काय केला बी पर्यंत जर त्याचा लोड अप्लाय केला तर तो काय त्याचा रिगेन ज्यावेळेस लोड रिमूव्ह करेल तर ते काय होणार, त्याच्या ओरिजिनलला पोझिशनला येते, म्हणजे 20 mm डायमीटरचं राहणार. पण बीच्या ते बारचं mm चा बार आहे तो काय होणार आहे, स्मॉल होणार आहे आणि त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. स्मॉल म्हणजे तिथे होणार 19, 18, 17, 16, 15 पर्यंत तो चेंज होत जाणार फ्रॉम बी पॉइंट. म्हणजे बी पॉइंट पर्यंत काय आहे, बारचं इलेस्टिक लिमिट आहे. इलेस्टिक लिमिट आहे. ज्यावेळेस लोड अप्लाय करत तेव्हा ट्रेस इन्क्रीज जाणार आहे. स्ट्रेन तर जसा लोड अप्लाय जास्त करत आहे तसा स्ट्रेन कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाणार आहे. पण काही कॉन्स्टंट ह्याला ट्रेस काय होणार आहे, म्हणजे जे लोड आहे ते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. पण स्ट्रेन काय होत जाणार आहे, इन्क्रीज होतं. पॉईंट बी पर्यंत काय इलेस्टिक लिमिट. फक्त ग्राफचं कॉम्बिनेशन बघा त्यामध्ये ABCDE F पॉईंटचं. तर बी पॉईंट पर्यंत काय असणार त्याचं इलेस्टिसिटी आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट सी आणि डी. सी आणि डी पॉइंटला काय यील्ड पॉइंट. सी आणि डी पॉइंटला काय यील्ड पॉइंट. यील्ड पॉइंटला म्हणजे काय, जे इलेस्टिक लिमिट संपतं, ज्या पॉइंटला इलेस्टिक लिमिट संपतं त्या पॉइंट आणि तिथं मॅक्झिमम लोड कॅपॅसिटी येतं. इलेस्टिक पॉइंटला मॅक्झिमम लोड आलेला असतो किंवा मॅक्झिमम स्ट्रेस और मॅक्झिमम स्ट्रेन आलेला असतो, तो पॉइंट झाला यील्ड पॉइंट. इफ द मटेरियल स्टेटमेंट बघा, इफ द मटेरियल इज स्ट्रेच्ड बियॉन्ड पॉइंट बी, म्हणजे काय झालं, ज्यावेळेस मटेरियल स्ट्रेच केलं बियॉन्ड पॉइंट बी, म्हणजे इलेस्टिक लिमिटच्या पण बाहेर स्ट्रेच केलं, फोर्स अप्लाय केला, द प्लास्टिक स्टेज विल रीच दॅट इज ऑन द रिमूव्हल ऑफ द लोड. म्हणजे काय झालं, ज्या सी पॉइंट पासून बी पॉइंटच्या पुढे काय झालं, प्लास्टिक लिमिट चालू झालं. आणि सी आणि डी पॉइंटला काय होणार आहे, तिथं यील्ड पॉइंट आहे, म्हणजे तिथं इलेस्टिक लिमिटचा मॅक्झिमम लोड असणार आहे, मॅक्झिमम ट्रेस असणार आहे आणि मॅक्झिमम स्ट्रेन पण असणार फॉर इलेस्टिक प्रॉपर्टीसाठी, त्या मटेरियलमधल्या इलेस्टिक प्रॉपर्टीसाठी. दॅट इज ऑन द रिमूव्हल ऑफ द लोड मटेरियल विल नॉट बी रिगेन. ज्यावेळेस सी ला आणि डी पॉइंटला गेला आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावरचा लोड रिमूव्ह केला तर ते काय होणार, त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला येणार नाही, कारण तिथून बी पॉइंटच्या पुढे काय होणार, त्या मटेरियलची प्लास्टिसिटी स्टेज स्टार्ट होते, म्हणजे त्यामध्ये काही प्रमाणात डिफॉर्मेशन जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण लोड रिमूव्ह केलं तर 1 mm 2 mm लेंथ इन्क्रीज झालेली असेल तर सी आणि डी पॉइंटला तर ते काय 1 mm काय होते ना, तशीच राहणार आहे. ओके, एक मिनिट. काय होणार त्या पॉइंटला बी सी आणि डी पॉइंटला काय होणार, प्लास्टिक लिमिट इन्क्रीज होते, त्या पॉइंटला वरचा आपण त्याच्यावरचा ट्रेस किंवा लोड जर आपण रिमूव्ह केला तर ते ओरिजिनल शेप आणि साईजला येत नाही. सो जे आपलं डिफॉर्मेशन थोड्याफार प्रमाणात स्ट्रेन इन्क्रीज झाली ते स्ट्रेन ऍट इट इज
राहते ऍट द एंड पर्यंत. हे बारचं आपण ज्यावेळेस लोडिंग अप्लाय करणार युटीवर त्यावेळेस तुम्हाला तिथे दिसेल. फोर्थ पॉइंट ई पॉइंट. तिथे बघा ए पॉइंट पर्यंत इलेस्टिक लिमिट आहे, बी पॉइंट पर्यंत काय त्याचं इलेस्टिक लिमिट आहे, ए पर्यंत प्रोपोर्शनॅलिटी आहे, बी पॉइंट पर्यंत प्रोपोर्शनॅलिटी नाही पण इलेस्टिक पॉइंट आहे, लोडिंग त्याचं रिपीट जाऊ शकतं त्यावेळेस लोड रिमूव्ह होईल. सी आणि डी पॉइंटला काय इल्ड पॉइंट आहे. इल्ड पॉइंट लोड म्हणजे काय, जर इलेस्टिसिटीवर जे अप्लाय केलेला लोड आहे त्याचा काय असणार आहे, मॅक्झिमम ट्रेस असणार. इथं बघा इलेस्टिसिटीचा मॅक्झिमम ट्रेस आणि इलेस्टिसिटीचा स्ट्रेनचा मॅक्झिमम स्ट्रेन, इलेस्टिसिटीचा मॅक्झिमम स्ट्रेन असणार आहे आणि इलेस्टिसिटीचा मॅक्झिमम ट्रेस सी पॉइंटला असणार आहे. डी पॉइंट सी टू डी पॉइंट काय असणार आहे, त्याचं प्लॅस्टिक लिमिट स्टार्ट आहे. सी टू डी काय त्याचं प्लास्टिक लिमिट आहे. ह्या पार्टला डी वरून तर आपण लोड रिमूव्ह केला तर त्याचं काय होणार आहे, झिरोला जाणार नाही ग्राफ. तर त्याच्यामध्ये काय राहणार, थोड्याफार इथं या प्रमाणामध्ये थोडंफार स्ट्रे राहणार आहे, डिफॉर्मेशन राहणार 1 to mm इकडे. लास्ट असणार आहे ते कोणतं आपला ई. ई काय आपला अल्टिमेट लोड. अल्टिमेट लोड म्हणजे काय, मॅक्सिमम लोड. बारवर अप्लाय केलेला अल्टिमेट लोड म्हणजे काय असणार आहे, मॅक्सिमम. त्या लोडिंगला काय होणार आहे, प्लॅस्टिक लिमिट तर इन्क्रीज होणारच आहे. स्ट्रेस त्यामध्ये लोडिंग काय असणार आहे, जे ट्रेस लोड असणार ते मॅक्स असणार, म्हणजे ट्रेस काय झाला, मॅक्स झाला. त्यामध्ये जेवढं डिफॉर्मेशन मॅक्सिमम पाहिजे तेवढं डिफॉर्मेशन झालं असतं, त्यामध्ये स्ट्रेन पण मॅक्स झाला. ई पॉइंट म्हणजे काय, अल्टिमेट लोड म्हणजेच काय झालं, अल्टिमेट स्ट्रेस आणि अल्टिमेट स्ट्रेन पण झाला मॅक्सिमम. कारण ई पॉइंटच्या अल्टिमेट स्ट्रेसच्या नंतर काय होणार आहे, त्या बारचं फेल्युअर होणार आहे. कारण त्याची काय होणार आहे, या प्लॅस्टिक सी टू ई पर्यंत काय प्लॅस्टिक स्टेज आहे, त्यामध्ये काय होणार, बारची थिकनेस कमी 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 होत जाणार आणि ई पॉइंटला काय होणार आहे, ते कट. त्या ई पॉइंटला काय मॅक्झिमम लोड होणार आहे आणि त्या पॉइंटला एकदम थिन डायमीटर होणार आहे बारचा आणि एफ पॉइंटला काय होते, डायरेक्ट ब्रेकेज होते, ब्रेकिंग पॉइंट. इथे बघा अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, मॅक्झिमम स्ट्रेस येणार आहे बारला. त्या बारवर काय होणार आहे, त्याची थिकनेस कमी होत जाणार आहे, प्लॅस्टिक लिमिट असणार आहे ई पॉइंटला पण. तिथं काय होणार आहे, जेवढा स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं काय होणार आहे, त्याचा डायमीटर कमी होणार आहे आणि ई पॉइंटला त्याचा ब्रेकेज होणार आहे. ऍट ई द ट्रेस अटेंड इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू नो ॲज अल्टिमेट स्ट्रेस. ई च्या ग्राफला म्हणजे काय झालं, मॅक्झिमम स्ट्रेस त्यांना अटेंड केलेला आहे आणि त्या बारचं तिथं काय होतं, ब्रेकेज होतं. इट इज द लॉंगेस्ट व्हॅल्यू ऑफ द ट्रेस obtained in tension test. Hence, the ultimate trace is equal to ultimate trace divided by cross section area. Ultimate trace is equal to cross section area. आता बघा या पॉइंटला काय ट्रेस काय मॅक्सिमम आहे, सॉरी ट्रेस स्ट्रेन मॅक्सिमम आहे, सो ट्रेस पण काय मॅक्सिमम आहे. ग्राफ मध्ये ए पण काय स्मॉल आहे, बी स्मॉल आहे, कमी आहे, तर पण सी ला पण कमी, डी ला तर कमीच आहे कारण प्लास्टिक स्टेज चालू झाली. ज्यावेळेस काय होणार, इलेक्ट्रिक स्टेज संपल तिथून प्लास्टिक स्टेज चालू होईल, त्यावेळेस काय होणार आहे, त्याच्यावरचा लोड कमी होत जाणार आहे. म्हणजे ट्रेस बघा, ट्रेस कमी होत झालाय त्या सी टू डी, पण काय झालं, स्ट्रेन इन्क्रीज झालाय. स्ट्रेन कॉन्स्टंटली इन्क्रीज होतं, ट्रेस कमी जास्त होऊ शकतं, लोड कमी जास्त होणार कारण त्या बार मधले प्लॅस्टिक इन्क्रीज व्हायला लागले. प्लॅस्टिक तिथून काय होणार आहे, ई पर्यंत जाणार आहे. ई पर्यंत म्हणजे काय, तिथं असणार स्ट्रेन मॅक्सिमम असणार, ट्रेस पण मॅक्सिमम असणार आहे. या पॉइंट नंतर या पॉइंटला काय असणार आहे, त्या बारची ज्या पॉइंटला कट होणार, बार ज्या पॉइंटला कट होणार तिथं थिकनेस एकदम छोटी होत जाणार आहे, म्हणजे छोटी छोटी होत जाणार आहे ई पॉइंटला. आणि ई पॉइंटला मॅक्सिमम लोड आला की तिथं काय होणार, ई पॉइंटला डायरेक्टली ब्रेकेज होणार. ए पॉइंट बघा आपला, ए पॉइंट काय आपला ब्रेकिंग पॉइंट. ए पॉइंट म्हणजे काय, ब्रेकिंग पॉइंट. त्या पॉइंटला होणार बारचं फेल्युअर होणार आहे, बार ब्रेक होत. तर ग्राफ समजलाय का सर्वांना? ग्राफ मधलं समजलं का पॉइंट्स, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट आणि ई आणि एफ पॉइंट. ए पॉइंटला इलेस्टिक लिमिट प्रोपोर्शनल असते, स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन असणार. बी पॉइंटला काय होणार, इलेस्टिसिटी मॅक्सिमम असणार, इलेस्टिसिटी बी पॉइंट पासून काय होणार आहे, कमी होणार आहे आणि प्लास्टिसिटी चालू होणार आहे. बी पॉइंट पर्यंत काय होणार आहे, मटेरियलचा रिमूव्ह केलं तर लोड तर आहे तेवढं बारची साईज राहणार, नाही तर काय होणार, बी पॉइंटच्या पुढे चेंज होत जाणार आहे. सी आणि डी पॉइंटला इल्ड पॉइंट आहे. इल्ड पॉइंट म्हणजे काय, इलेस्टिसिटी असताना मॅक्झिमम असलेला ट्रेस, इलेस्टिक लिमिट मध्ये असणारा मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजे इल्ड स्ट्रेस.
नेक्स्ट असणार सी टू डी टू ई पर्यंत किंवा ए पर्यंत काय असणार, तिथून पुढे सी पासून काय होणार, प्लॅस्टिक स्टेज चालू होणार. म्हणजे त्यामध्ये काय होणार, डिफॉर्मेशन कायम राहणार. जरी स्ट्रेस 0 झाला तर स्ट्रेन काही प्रमाणात असणार, स्ट्रेन 0 होणार नाही प्लॅस्टिक लिमिट मध्ये. कुठून, सी पासून. ई पॉइंटला काय असणार आहे, अल्टिमेट स्ट्रेस. त्या पॉइंटला काय होणार, मॅक्झिमम स्ट्रेस मॅक्सिमम स्ट्रेन येणार आहे. आणि बारचं काय होणार, डायमीटर छोटा होणार, तिथं कट होणार. या पॉइंटला काय होणार, ब्रेकेज पॉइंट, फ्रॅक्चर पॉइंट असं. काय डाऊट ग्राफ मध्ये? आहेत का सर्वजण? Yes, sir. काय डाऊट आहे का, कोणत्या पॉइंटला काय समजलं असं? कोणता पॉइंट समजला नाही असं का, बी सी? आज मी हे तुम्हाला स्लाइड पाठवते ग्रुपवर. तिथं तुम्ही काय करा, ग्राफ काढा आणि त्याच्यामधले पॉइंट पण एकदा वाचा आणि लिहून घ्या. कारण हे पॉइंट तर मी एक्सप्लेन केलेले आहेत, काय अडचण तर नसणार. ओके, पॉइंट तर घेतलेले आहेत, काय अडचण नसेल. ए पॉइंट कोणता, बी पॉइंट काय, सी पॉइंट काय. तर स्टील मध्ये आपल्याकडे सांगितलं मी इलेस्टिक लिमिट आणि दुसरं कोणतं असतं, प्लास्टिक लिमिट. दोन्ही प्रॉपर्टीचं पण झाले तुम्हाला सांगू. इलेस्टिक लिमिट असतं, प्लास्टिक लिमिट म्हणजे काय, त्यामध्ये बार्स मध्ये चेंजेस काय होणार आहे, फेल्युअर काय होणार आहे. ओके, 20% राहिलेलं आहे सिलेबस पेपर. लेक्चर संपलेलं नाही. काय प्रॉब्लेम असतील आतापर्यंत झालेलं कव्हर पार्ट मध्ये तरी विचारा. पाच मिनिट ब्रेक घ्या, प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. त्याच्या पाठीमाग